हॅलो स्टुडंट, गुड इव्हनिंग. तर आज आपल्याला काय पाहायचं आहे तर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. तर आधुनिक आवर्त सारणीचं आपल्याला कशा प्रकारे रचना केली गेली, जे पाठीमागच्या पिरियडमध्ये आपण लॉंग फॉर्म ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल किंवा त्याच्याच विषयी आपण आधुनिक आवर्त सारणीचा जो नियम आहे विच इज द लॉ ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल त्याच्याविषयी माहिती पाहिली, की जे आपल्याला जो डिमेरिट्स असतील मेरिट्स असतील की मेंडेलिव्हचे काय केले आपण त्याच्या अगोदर पाहिले की तो फेल्युअर ठरला गेला की काही बाबी त्याच्यात काय होणार निश्चित होणार. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आपण भरपूर चर्चा केली की स्पेशली आयसोटोप ऑफ ॲन एलिमेंट की समस्थानिकांचं स्थान आहे हे निश्चित करता येत नव्हतं. आणि ते कुणाला करता येत नव्हतं तर अगदी तुमच्या मेंडेलिव्हला सुद्धा करता येत नव्हतं. का? त्यांचा बेस चुकत होता. तो म्हणजे कोणता? तर तुमचा ॲटॉमिक मास नंबर. आणि शेवटी फायनली आपण जो स्ट्रक्चर जे बघायला लागलो मॉडर्न पिरियडिक टेबलचं ते आपल्याला ह्या स्वरूपामध्ये पाहायला मिळते. ह्याचा बेस काय होता? कारण सद्यस्थितीला आपण हीच आपण आवर्त सारणी किंवा पिरियडिक टेबल आपण फायनल केलेलं आहे. याच्या सहाय्याने आपण लॅबमध्ये असेल किंवा संशोधन असेल ह्या पद्धतीने सद्यस्थितीला चालू आहे. म्हणजे आपला लॉ कोणता चुकत होता तर त्यांच्या पद्धतीने काय चालत होतं तर ॲटॉमिक मास इज द फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ ॲन एलिमेंट. म्हणजे परंतु यामध्ये आपण काय केलं गेलं की फिजिकल ऑर केमिकल प्रॉपर्टी ऑफ ॲन एलिमेंट, म्हणजे आपण जे मूलद्रव्यांचे भौतिक किंवा रासायनिक गुणधर्म असतील ते काय असतात अणुअंकाचे ॲटॉमिक नंबर, म्हणजे अणुअंक निश्चित करतो. म्हणजे आपण अशाही पद्धतीने एक तो लॉ तयार केला गेला किंवा हेनरी मोस्लेने आपला जगासमोर दाखवून दिला की प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर नॉट ॲटॉमिक मासेस. हे आपल्याला बारकाईने लक्षात येणं गरजेचं आहे आणि ते कन्फ्युजन सातत्याने पडणार आहे. असो, परंतु आज आपल्याला काय पाहायचे स्ट्रक्चर ऑर स्पेशली मॉडर्न पिरियडिक टेबल की हाऊ टू कन्स्ट्रक्ट द मॉडर्न पिरियडिक टेबल बाय हेनरी मोस्ली. कारण हेनरी मोस्लेनी कशा पद्धतीने सांगितलं गेलं, कधी सांगितलं गेलं आहे हा तर इन 1930. कधी दाखवलेलं आपल्याला इन 1930. हे लक्षात घ्या की 1913ला हेनरी मोस्लेनी हा डिझाईन केला गेला किंवा फायनली म्हणजे फायनली जर केला गेला तर ह्याच्यात बी काही पुटअप केल्या गेल्या बाबी पुढच्या सायंटिस्टने, पण बेस जो आहे प्रॉपरली तो आपल्याला दाखवून दिलेला आहे ॲटॉमिक नंबरशी की अंक जो आहे जो तुम्ही कशाने कन्सिडर करतात कॅपिटल झेड, कशाने कॅपिटल झेड. ह्या पूर्ण बाबी आपण पाठीमागं पाहिले. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं की ॲटॉमिक नंबर की अणुअंक हाच काय करतोय तुमचा प्रोटॉन, नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन आर दिस टू सब ऑर पार्टिकल्स. सब नाही म्हणता यायची कारण आपल्याला प्रोटॉन अँड न्यूट्रॉन हे दोन आतमध्ये असतात, पण प्रोटॉनची संख्या हीच काय असणार आहे इलेक्ट्रॉनची संख्या असणार आहे. आणि हेच आपल्याला काय करणार आहे कोणत्याही मूलद्रव्याचे फायनली फिजिकली ऑर केमिकली. कारण प्रोटॉनच्या बाबतीत जर पाहिलं प्रोटॉन न्यूट्रॉन हे ॲटॉमिक मासशी संबंधित असतील, पण प्रोटॉन हेच इलेक्ट्रॉनचे असल्यामुळे ते अणुअंकाशी संबंधित. हे आपल्याला बारकाईने लक्षात. नेक्स्ट अनदर वन, हाऊ टू डिझाईन ऑर कन्स्ट्रक्ट दी मॉडर्न पिरियडिक टेबल. फर्स्टली look at on board. What do you see? There are different groups or period in these boxes or in board. म्हणजे आपल्याला ह्या बोर्डवरती वेगवेगळे अशा प्रकारचे बॉक्स तयार केले गेले आहेत ते ह्या स्वरूपामध्ये दाखवले. परंतु याच्यावरती प्रत्येक बाबीवरती बोर्डला SSC बोर्ड जी एक्झाम जी होती त्याच्यावरती प्रश्न पडतात. 2 मार्क्सला असेल 3 मार्क्सला असेल. आपल्याला हा कन्स्ट्रक्ट करायला येत नाही, परंतु ह्याच्यावरती ॲक्टिव्हिटी बेस विचारली जाऊ शकते. 5 मार्क्ससाठी सुद्धा एखाद्या बऱ्याच वेळेस विचारला गेलेला क्वेश्चन. हाऊ मेनी 5 मार्क्स 5 मार्काला देखील विचारला गेला की एक तुम्हाला एक अशा प्रकारे दिला गेला जाईल टेबल आणि त्या टेबलवरतीच तुम्हाला वन जे एकदम 1 सेंटेन्समध्ये किंवा एका शब्दामध्ये उत्तर तुम्हाला लिहायचे असतील ते तुम्हाला काळजीपूर्वक टेबल पाहून विचारले जाऊ शकतात. म्हणजे ते ॲक्टिव्हिटी दिली जाईल परंतु त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारतात. का तर आज आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबलबद्दल माहिती पाहिजे. सगळ्यात बेस जर केमिस्ट्रीचा जो स्टार्ट होतो तो इथून होतो. म्हणजे सुरुवातीला सांगितलं की केमिस्ट्रीची जी सुरुवात आहे प्रॉपरली जशी 18व्या शतकापासून झाली. तर आपण पहिल्याच पिरियडमध्ये पाहिलं की मॅटर द्रव एलिमेंट्स असतील, एलिमेंटचे टाईप्स असतील. सगळ्यात बेस ह्या टॉपिकमध्ये एलिमेंटच्या बेसवर होता. एलिमेंटचे जे टाईप्स असतील मेटल, नॉन मेटल ऑर मेटल आर ऑल दीज 3 टाईप्स ऑफ मॅटर ऑर सबस्टन्सेस. म्हणजे हे जे पदार्थ जे असतील हाऊ टू
डिवाइड और हाऊ टू प्लेस इन मॉडर्न पिरियडिक टेबल, हे कशा प्रकारे पिरियडिक टेबलमध्ये, आणि तेच आपल्याला फायनली इथं आन्सर येत आहे आणि ते लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला काही बाबी ह्या पुढच्या पिरियडमध्ये जाणार आहेत आणि आजचा पिरियड त्याच्यासाठी निश्चित केला गेलेला आहे की आपल्याला हाऊ टू कन्स्ट्रक्ट और डिझाईन दी व्हेरियस टाईप्स ऑफ एलिमेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल. कशाच्या आधारावरती, तर आपण आधार लक्षात घेतला तर ॲटॉमिक नंबरवरती, परंतु कन्स्ट्रक्ट कोणत्या स्वरूपामध्ये केला गेला. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला इथं सगळ्यात महत्त्वाचा लक्षात येणं गरजेचं आहे की हाऊ मेनी ग्रुप्स और हाऊ मेनी पिरियड्स, हाऊ मेनी ग्रुप्स और हाऊ मेनी पिरियड्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. सगळ्यात पहिला क्वेश्चन असेल, तो सुद्धा आपल्याला चटकन लक्षात येणं गरजेचं आहे. ग्रुप्स मीन्स व्हॉट इज मीन बाय ग्रुप्स, व्हर्टिकल कॉलम्स. काय म्हटलंय लक्षात घ्या, व्हर्टिकल कॉलम्स इन पिरियडिक टेबल नोन ॲज ग्रुप्स. काय म्हटलं मी, ग्रुप्स. व्हॉट इज मीन बाय ग्रुप्स और पिरियड्स. दोन बाबी स्टार्टिंग आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. व्हॉट इज मीन बाय ग्रुप्स और व्हॉट इज मीन बाय पिरियड्स. गण कशाला म्हणायचं की जे आपण मेंडेलिव्हमध्ये मी पाहिलं. आता कंपॅरिझन आपल्याला मेंडेलिव्हशीही करावं लागेल थोडीफार, कारण तुमचं कन्फ्युजन एक्झामच्या दृष्टीने मेंडेलिव्हशी मॉडर्न पिरियडिक टेबल आणि मॉडर्न पिरियडिक टेबलची मेंडेलिव्ह ह्याच्यामध्ये गफलत होणार आहे, कारण तिथे आपल्याला ग्रुप किती टाकले गेले होते मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये. हाऊ मेनी ग्रुप्स इन मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल, देअर आर 8 ग्रुप्स, जे आपण रोमन अंकामध्ये जे पाहिले फर्स्ट, 2, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7 और लास्टली 8. बट पिरियड, हाऊ मेनी पिरियड्स म्हणजे हॉरिझॉन्टल रूल्स, जे आपण आडव्या ज्या रेषा असतात त्याला आपण पिरियड म्हटलं, त्या किती होत्या मेंडेलिव्हशी. आपल्याला हे तर पाहायचंच मॉडर्नची, परंतु ह्याच्यामध्ये कम्पॅरिझन होणार आहे आपलं. मेंडेलिव्हमध्ये किती होते 12 पिरियड्स. ओके स्टुडंट, हे लक्षात येणं गरजेचं आहे. परंतु इथं ग्रुप्स ऑफ पिरियड आत्ताही मी सांगितलं की व्हर्टिकल कॉलम्स इन मॉडर्न इन पिरियडिक टेबल नोन ॲज ग्रुप्स, म्हणजे हे जे गण येतो पिरियड, जे आपण जे पार्ट हॉरिझॉन्टल रोज इन पिरियडिक टेबल नोन ॲज पिरियड्स. ह्या दोन बाबी आपल्याला अगोदर बेस्ट म्हणजे प्रॉपरली लक्षात येणं गरजेचं आहे, तरच आपला पुढचे जे प्रॉपरली जे सिक्वेन्स आहेत तो लक्षात येईल. तर ग्रुप्स और पिरियड्स म्हणजे उभ्या रेषा, कॉलम्स त्याला गण म्हटले, आणि आडव्या रेषा त्याला काय म्हटलं तुम्ही, आवर्तन म्हटलं. हाऊ मेनी ग्रुप्स प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल, फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 और 18. Means 18 ग्रुप्स. किती ना 18, 18 ग्रुप्स. त्याच्यामध्ये तुम्हाला आता हे अशा प्रकारे आपण फर्स्ट, सेकंड, परत पुन्हा एक प्रकारे थोडासा बॉटमला जायला, परत पुन्हा डिसेंडिंग होऊन असेंडिंग यायला लागलो. हिचे सुद्धा म्हणजे फीचरला अनुसरून हे केलं गेलेलं आहे. तर असं तुम्ही लक्षात यायला पाहिजे की आपल्याला वाटायला पाहिजे की एकदम स्ट्रेटली पाहिजे, नाही. म्हणजे ह्याच्यात सुद्धा काय एक प्रकारे प्रॉपर्टीनुसार केले गेले. आपल्याला हे बारकाईने नेक्स्ट पिरियडमध्ये सुद्धा पाहायचं आहे. पूर्ण टोटल पोस्टमॉर्टम करायचं आपल्याला, प्रत्येक बाबतीत, गणाच्या बाबतीत असेल किंवा तुमच्या पिरियडच्या बाबतीत असेल किंवा तुमचे कंटिमेंट किंवा एक प्रकारे आपण जे ब्लॉक्स पाडले गेले SPDF त्यानुसार सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं. हाऊ मेनी पिरियड्स इन पिरियडिक टेबल, देअर आर 7 पिरियड, फर्स्ट, second, third, fourth, fifth, sixth or 7. Means how many? There are 7 periods. How many? There are 7 periods. किती, तर एक प्रकारे आपण 7 गण की जे आपल्याला मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलमध्ये किती होते 12. म्हणजे कंपॅरिझन प्रॉपरली रिवाइज करणं गरजेचं आहे. नाही तर मी सांगतो इथून तुम्ही रिवाइजच करत नाही, काही नाही, मिनिंगफुल होणार नाही, मिनिंगलेस होणार आहे पूर्णरित्या. मी व्हिडिओ तयार करायलो आणि तुमची रिव्हिजन प्रॉपरली नाही आहे. पाठीमागचं फ्लॅशबॅक तुम्हाला लक्षात यायला पाहिजे काय काय चाललं आहे आपलं ह्या तुमच्या पिरियडिक टेबलच्या बाबतीत. तर आपल्याला इथं क्लासिफाय करायचे, ते काय करायचे, क्लासिफिकेशन ऑफ पिरियडिक टेबल म्हणजे एलिमेंट्स किंवा मूलद्रव्यांचं आपल्याला करायचं आहे, आणि ते आपल्याला फायनली इथपर्यंत आलं. ओके स्टुडंट, हाऊ मेनी ग्रुप्स, देअर आर 18 और हाऊ मेनी पिरियड्स, देअर आर 7 पिरियड. हा आपला सगळ्यात बेस्ट म्हणजे पहिला प्रॉपर्ली लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फाउंडेशन काय होतं, मीन दॅट द अरेंजमेंट ऑफ पिरियड्स अँड ग्रुप्स. म्हणजे याच्यामुळे काय घडलं, अरेंजमेंट्स ऑफ पिरियड्स अँड ग्रुप्स टू फॉर्म बॉक्स. म्हणजे इथंच आपण पाहिलं
हा तुमचा काय झाला एक प्रकारे ग्रुप्स, आणि त्याच्यामुळे परत पुन्हा ग्रुपमुळे काय झाला, हे व्हर्टिकल कॉलम्स आहेत त्याला आपण काय म्हणतो ग्रुप्स, आणि हॉरिझॉन्टल रो आहेत त्याला काय म्हटलं आपण पिरियड्स म्हणणार. फॉर्मेशन ऑफ दिस टू फॉर्म बॉक्सेस, सम बॉक्सेस, आणि ते आपल्याला किती दिसतात हे तुम्हाला लक्षात येते. हाऊ मेनी, देअर आर 118 बॉक्सेस. किती पाहायला मिळायला लागले 118. कारण सुरुवातीच्याच पिरियडमध्ये मी सांगितलं की हाऊ मेनी एलिमेंट्स प्रेझेंट ऑन अर्थ, दॅट इज 118 एलिमेंट, म्हणजे किती झाले 118 एक प्रकारे आपण म्हणूया तशा स्वरूपात तयार झाले. बट इच बॉक्स करस्पॉन्ड टू द प्लेस फॉर वन एलिमेंट. हा सगळ्यात बेस्ट म्हणूया आपण त्याला की काय होता बेनिफिट म्हणून किंवा ॲडव्हान्टेजेबल फॅक्टर म्हणून, की सगळ्या एकाच बॉक्समध्ये कोणताही बॉक्स घ्या की त्याच्यामध्ये आपल्याला काय केले गेलेले नाही तर बाकीचे मूलद्रव्य टाकले गेले आहे. त्याच्यामध्ये थोडंसं एक्सेप्शनल आहे, परंतु ते सुद्धा त्यांनी क्लिअरिफाय केलं गेलेले की काय येते. आपण पुढे बोलणारच आहे, ह्याच पिरियडमध्ये बोलणार आहे. कारण तुम्ही परत पुन्हा म्हणताल की सर अगोदर म्हणले एका बॉक्समध्ये फक्त एकच मूलद्रव्य, परंतु एका ठराविक पिरियडमध्ये आणि गणामध्ये गेल्यानंतर काही मूलद्रव्यांची संख्या वाढते का, कशामुळे, याचं सुद्धा डिस्कशन आपल्याला करायचं आहे. अपार्ट फ्रॉम दिस 7 rows or 2 rows are shown separately at the bottom of periodic table. म्हणजे फायनली आपल्याला आता इथपर्यंतचा अपर पार्ट पाहिला. बॉटम पार्टला सुद्धा आपल्याला काही 2 भाग दिसतात, म्हणजे 2 टेबल म्हणजे 2 अशा प्रकारचे काय दिसायला लागले तर पिरियड्स, आणि जे 2 पिरियड्स आहेत आणि काही गण दिसतात. म्हणजे किती गण दिसायला लागले 15 ग्रुप्स दिसायला लागले, बरोबर आहे. ते त्याला जर आपण जर पाहिलं गेलं दिस bottom side of this periodic table, 2 tables known as lanthanides and actinides. Lanthanides or actinides, there are 2 series. त्याला काय म्हणूया आपण 2 श्रृंखला आपल्याला खालच्या स्वरूपामध्ये बॉटम साईडला आपल्याला पाहायला मिळतात. एक्झामला विचारलं जातं की हाऊ मेनी सिरीज प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल. देअर आर 2 series at bottom side of modern periodic table, that is lanthanide or actinide series. Okay student, next another one. Then 118 box, there are 118 box in modern periodic table including the 2 series. म्हणजे ह्या 2 श्रृंखला कन्सिडर करून आपल्या सुद्धा, नाही तर तुम्हाला एक्झॅक्टली काय वाटेल सर 180 म्हणतात आणि हे फरक पुन्हा करून तुम्हाला ॲटॉमिक नंबर प्लेसमेंट दिसते. प्रत्येक ॲटॉमिक नंबरवर तुम्ही जर पाहिलं गेलं तर अपर पार्टला दाखवली गेली. तसे तर आपल्याला किती मूलद्रव्यांची गरज आहे सध्या, म्हणजे क्लास 10च्या मानाने केमिस्ट्री आपल्याला जी पाहिजे तर ओनली 20 एलिमेंट्स इथपर्यंत आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर ही अशा प्रकारे आपण रिप्रेझेंट करू शकतो. हा फर्स्ट आहे की जो आपण फर्स्ट इकडे, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 और लास्ट वन 20 अँड सो ऑन 180 इथपर्यंत आहे. आपल्याला किती मूलद्रव्यांची गरज आहे सद्यस्थितीला क्लास 10च्या मानाने आपल्याला 20 मूलद्रव्य पाहिजे, माहीत असणं गरजेचं आहे प्रॉपरली. ते आपण पाठीमागे सांगितले. जो तुमचा हायड्रोजन, हेलियम, लिथियम सिम्बॉलिकली आपल्याला रिप्रेझेंट करणं गरजेचं आहे. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, neon. There are firstly 10 elements. Next another sodium, magnesium, aluminium, silicon, phosphorus, sulfur, chlorine, potassium, argon और calcium. ओके स्टुडंट, म्हणजे अशा प्रकारे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे की कशा प्रकारे सांगितले गेले. तसंच तुमच्या पिरियडिक टेबलमध्ये जर पाहिलं टेक्स्टबुकमध्ये तर प्रॉपरली सांगितले गेले कशा स्वरूपामध्ये 180 सुद्धा दाखवले गेलेले. क्लोरीन,
हा जो पोटॅशियम आहे इथं आपला कोणता आहे, आर्गॉन आहे, की जो निष्क्रिय क्रियाशील, आणि इथं 19ला आपला कोणता आहे, पोटॅशियम. हे आपल्याला बारकाईने लक्षात घ्या की किती मूलद्रव्यांची गरज आहे आपल्याला 10 साठी, तर टोटली 20. 118 तुमच्या टेक्स्टबुकमध्ये सुद्धा पूर्ण इथं टू पिरियडिक टेबल दाखवला गेलेला आहे. कशा स्वरूपामध्ये, रफच्या स्वरूपामध्ये तुम्हाला दाखवला समोर. ओके स्टुडंट, नेक्स्ट अनदर वन फीचर ऑफ दिस मॉडर्न पिरियडिक टेबल. देअर आर 118 एलिमेंट्स प्लेसेस फॉर द इन मॉडर्न पिरियडिक टेबल. किती तर 118 आहे, तर त्यातले आउट ऑफ दिस 20 एलिमेंट इट्स व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट इन दिस 10th क्लास. आपल्याला 10वीच्या वर्गामध्ये खूप गरजेचे. बट व्हेरी रिसेंटली फॉर्मेशन ऑफ न्यू एलिमेंट्स वॉज एस्टॅब्लिश्ड एक्सपेरिमेंटली अँड देअर बाय द मॉडर्न पिरियडिक टेबल इज नाऊ कम्प्लिटली. सद्यस्थितीला आपण जर पाहिलं गेलं टिल स्टेजला, तर रिसेंटली फॉर्म केले गेलेत काही मूलद्रव्ये, की आपण जर आउट ऑफ दिस 118 एलिमेंट, तिथं पुढं सांगितलं गेलेलं आहे की ऑल दिस 118 एलिमेंट्स आर नाव डिस्कवर्ड. 118 मूलद्रव्ये फायनली केली गेलेत, परंतु त्याच्यातले जर पाहिले गेले तर 92 एलिमेंट्स, यातले कुठपर्यंतचे जे 92 एलिमेंट्स आहेत ते काय केले गेले तर नेचरमध्ये, निसर्गामध्ये पाहायला मिळतात. आणि बाकीचे अबाव दिस 92 एलिमेंट्स हे काय करतात की स्वतःहून सेल्फी काय करतात तर रेडिएट करतात. अशा प्रकारचे म्हणजे एक प्रकार रेडिएशनची ही एक क्षमता असते, आणि ती आपण 92च्या पुढचे जे बघतो त्यांच्यामध्ये असते, आणि ते सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे 92च्या पुढचे मूलद्रव्ये जर पाहिले गेले तर आपल्या लॅबमध्ये किंवा अशा प्रकारे पाहायला मिळतात, निर्माण केले गेले ते. परंतु नेचरमध्ये किती जर पाहायला मिळत असतील तर 92 पाहायला मिळतात. एंटायर पिरियडिक टेबल इज डिवाइड इंटू 4 ब्लॉक्स. तुम्ही जर का केअरफुली जर पाहायला गेलं तर आपली जी पूर्ण आवर्त सारणी पिरियडिक टेबल आहे तो किती खंडामध्ये विभागला गेला आहे. जसं पृथ्वी आपण जे म्हणतो वेगवेगळ्या खंडामध्ये विभागली गेली, तशी ही सुद्धा आपली पिरियडिक टेबल आहे. किती खंडामध्ये विभागली, एस, पी, डी और लास्टली एफ, मीन्स 4 ब्लॉक. हाउ मेनी ब्लॉक्स, 4 ब्लॉक्स. देयर आर 4 ब्लॉक, एस, पी, डी और लास्टली एफ. असा एक प्रश्न परीक्षेला येऊ शकतो की विच आर दी 2 सिरीज प्रेझेंट इन लास्ट बॉटम साइड ऑफ दी पिरियडिक टेबल, दॅट इज एफ ब्लॉक. म्हणजे कोणत्या याच्यामध्ये आहे तर एफ ब्लॉकमध्ये. कोणत्या, लॅन्थेनाइट और ॲक्टिनाइट आर दी 2 सिरीज प्रेझेंट इन एफ ब्लॉक्स. म्हणजे एफ ब्लॉकमध्ये प्रेझेंट आहे, हे जरा लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये सुद्धा सांगायचं जर झालं तर पुढे चालून आपण जर पाहिलं तर एफ ब्लॉक which is the group or pairs to present F or lanthanide or actinide series. Look at the board. Look at on board. What do you see? Lanthanide or actinide series present in third group. कितव्या गणात आहे तर तिसऱ्या गणात, थर्ड ग्रुप्स. और in period 6 periods or third groups. हे बारकाईने लक्षात घ्या. कितव्या गणात आहे, तिसऱ्या आणि 6व्या. तिसऱ्या गणात आणि 6व्या आवर्तनामध्ये. एक प्रश्न पडायला पाहिजे तर तिसऱ्याच गणामध्ये का टाकले गेले, कारण 57 to 71 सगळ्यात मोठा म्हणजे कोणता जर गण असेल तर कितवा आहे, कितवा आवर्तन आहे, विच इज द पिरियड. इट्स व्हेरी ग्रेटर नंबर ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल, 6 पिरियड्स. म्हणजे आपण जर बाकीचे जर पाहिले गेले तर किती टोटली होतात, कारण गणानुसार विचार केला तर 18. परंतु तिसऱ्याच गणामध्ये जर गेलो तर आपण तर किती तर स्पेशली 57 to 71. Why is placed in third groups, असा एक प्रश्न पडायला पाहिजे. कशामुळे गणामध्ये टाकले असते तिसऱ्या गणामध्ये, बिकॉज इट्स व्हेरी रिझेंबल प्रॉपर्टी आर ऑल दिस 57 to 71 एलिमेंट्स. म्हणजे ह्यांच्या खूपच साम्यता दर्शवते. कारण आपण जो पिरियडिक टेबल जो तयार केला आहे हेनरी मोसलेनी, प्रॉपर्टीवरती फिजिकल और केमिकल प्रॉपर्टीज आर
दी पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक नंबर. अणु अंकावरूनच हे ग्रॅड्युएशन व्हायला लागले ह्यांच्यामध्ये. जसं आपण पुढे जाणार आहे तसं गणानुसार आवर्तनसुद्धा आहेच आहे आपल्याला, परंतु एक्झॅक्टली इथं काय व्हायला लागले. नेक्स्ट अनदर वन, 7th पिरियड, 7th or 6th पिरियड्स. इट्स व्हेरी, म्हणजे आपण काय म्हणूया, इट्स व्हेरी नंबरिंग और 89 to 103. म्हणजे एक प्रकारे आपण जर पाहिलं तर टोटल हाऊ मेनी 50 थर्ड ग्रुप्स, म्हणजे टोटली हाऊ मेनी एलिमेंट, 15 एलिमेंट्स प्रेझेंट इन लॅन्थेनाइट और ॲक्टिनाइट. लॅन्थेनाइटमध्ये किती 15 और ॲक्टिनाइटमध्ये किती 15. टोटली 30 एलिमेंट्स प्रेझेंट इन लॅन्थेनाइट और ॲक्टिनाइट सेल्स. बट आपला पुढे प्रश्न चालला होता, एस पी डी एफ आर दी 4 ब्लॉक्स प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल. बट मग आता त्याच्यानुसार जर पाहिलं गेलं तर ब्लॉकनुसार सुद्धा क्वेश्चन तयार होऊ शकतो की हाऊ मेनी ब्लॉक्स, हाऊ मेनी ग्रुप्स प्रेझेंट इन एस पी डी ब्लॉक्स. म्हणजे इथं जर आपण जर पाहिलं, एस ब्लॉक फर्स्ट अँड 1 and 2 are the 2 groups present in S block. P block 13 to 18. How many groups? That is 13 to 18. 30, 40, 50, 16, 17 or 18 groups present in P blocks. Surely प्रश्न येणार तुम्हाला. हे ब्लँक्स सोडलं जाणार, या अशा पद्धतीने दाखवलं जाणार नाही ॲक्टिव्हिटी बेसवरती. तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन लक्षात यायला पाहिजे, म्हणजे आन्सर सुद्धा की पी ब्लॉकमध्ये कोणती एलिमेंट किंवा सॉरी एलिमेंट टोटली विचारले जाणार नाहीत, परंतु ग्रुप्सवर पडले जाऊ शकते. नेक्स्ट अनदर वन, डी ब्लॉक. डी ब्लॉकमध्ये कोणते येतं, 3 to 12 आर दी ग्रुप्स प्रेझेंट इन डी ब्लॉक. और एफ ब्लॉक, लॅन्थेनाइट और ॲक्टिनाइट आर 2 सीरीज प्रेझेंट इन एफ ब्लॉक. ओके स्टुडंट, मीन्स 4 blocks. How many? There are 4 boxes or blocks present in modern periodic table. But first S block there are 2 groups, first and second. P block there are 13 to 18 groups, and next another one D block 3 to 12 groups, and last one bottom side of the periodic table there are 2 series, that is a lanthanide or actinide series present in last one F block. Okay student, next another one D block. याला सुद्धा आपण काय म्हणतो लक्षात घ्या की देयर आर ट्रान्झिशन एलिमेंट, दॅट इज अ 3 to 12 ग्रुप्स प्रेझेंट इन मॉडर्न पिरियडिक टेबल. याला स्पेशली आपण काय म्हणतो ट्रान्झिशन, बिकॉज इंटरमिजिएट प्रॉपर्टी ऑफ एस और पी ब्लॉक, त्यामुळे आपण त्याला काय म्हटलेले ट्रान्झिशन एलिमेंट म्हटले. बट लास्ट वन, zigzag line. There is zigzag line present between these 13 to 12 or 14 groups. म्हणजे आपल्याला इथं एक झिगझॅग लाईन म्हणजे नागमोडी एक रेषा आपल्याला पाहायला मिळते. इट शोज दॅट, याच्यावरून काय लक्षात येतं आपल्याला, इट शोज दॅट there are how many types of element? There are 3 types of element. फर्स्ट पिरियड में चर्चा डिस्कस केल्या आपण, मेटल, नॉन मेटल्स और मेटालाइट्स. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सगळे 118 जे एलिमेंट टाकले गेले त्याच्यामध्ये काही धातू, काही अधातू आणि काही धातू सदृश पदार्थ किंवा मूलद्रव्य. याच्यावरून आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे की ही जी झिगझॅग लाईन आहे त्याच्यातून आपल्याला अगदी स्पष्टता येऊ शकते की मेटल कोणते, नॉन मेटल कोणते आणि धातू सदृश. म्हणजे ही जी बॉर्डर आपल्याला जी पाहायला मिळते याच्यावरची ही सिलिकॉन, म्हणजे चिटकून जे आपल्याला जी पाहायला मिळणार आहे हे कोण काय रिप्रेझेंट करतात तर टोटली मेटालॉइड्स. काय करतात मेटालॉइड. अँड लेफ्ट साइड ऑफ दी इकडले काय करतात टोटली मेटल, काय कन्सिडर करतात मेटल. अँड राईट साइड non-metal. It shows that non-metal. Left side of the modern periodic and right side of the modern periodic table. We show that all these metals, all these elements we call metal. त्याला तुम्ही सगळे काय म्हणू शकता धातू म्हणू शकता. ओके स्टुडंट, तर आपण आजच्या पिरियडमध्ये जे
स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल जे हेनरी मोस्लीनी कन्सिडर केलं, कशा पद्धतीने दाखवलं गेलं याच्यावर आपल्याला चर्चा करायची. टोटली गणानुसार, ग्रुपनुसार, पिरियडनुसार प्रॉपरली पाहायचं आहे का. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने तयार होते, की हाऊ टू फिजिकल और केमिकल प्रॉपर्टीज कन्सिडर्ड इन मॉडर्न पिरियडिक टेबल कशा पद्धतीने कन्सिडर केले गेले, ह्या सगळ्या बाबी आपल्याला काय करायच्या या नेक्स्ट पिरियडमध्ये आपल्याला पूर्ण चर्चा करायची. ओके स्टुडंट, ते आपण थांबूया. थँक्यू.